हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही नाईट टाइम हॅबिट शेअर करणार आहे, ज्या प्रत्येक लेडीजने जर रात्री झोपण्यापूर्वी फॉलो केला तर सकाळी कामाची धावपळच होणार नाही। म्हणजेच मी थोडक्यात माझं नाईट टाइम रूटीन शेअर करणार आहे, जी मी रोज झोपण्यापूर्वी फॉलो करते। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली सवय म्हणजे जर काही भाज्या आपल्या फ्रीजमध्ये असेल किंवा काही भाज्या आपण विकत आणल्या असेल, पालेभाज्या किंवा जसं वाटाण्याच्या शेंगा झाल्या किंवा चवळीच्या शेंगा झाल्या, वालाच्या शेंगा झाल्या, अशा भाज्या कापायला किंवा निवडायला भरपूर वेळ लागतो। मग अशा भाज्या आपण रात्रीच व्यवस्थित निवडून त्या फ्रीजमध्ये स्टोअर करायला हव्यात। तर आज रात्री मी जेवणाला पराठे बनवणार होते, त्याची प्रिपरेशन करून घेतली आणि त्यानंतर काही वेळ माझ्याकडे होता, तेवढ्या वेळात पालक त्याचबरोबर काही वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, तर त्या निवडायला सुरुवात केली। जर हे काम नसलं तर मग लसण वगैरे निसायचं काम असलं तर ते करते। त्याचबरोबर त्याची मी मिक्सरमधून पेस्ट काढून फ्रीजमध्ये नेहमी स्टोअर करून ठेवते, की जेणेकरून सकाळी स्वयंपाक बनवताना मला घाई होणार नाही। अशी बसून करणारी कामे जनरली मी टीव्ही समोरच करते, कारण मला टीव्ही देखील एन्जॉय करायला मिळतो, त्याचबरोबर मुलीसोबत थोडंसं खेळता देखील येतं। दुसरी सवय म्हणजे एकदा की रात्रीची जेवणे आटपली की जी भांडी असतात ती वॉश करूनच झोपायला हवं। बरेच जण काय करतात की सिंकमध्ये तसेच भांडी ठेवतात। जर तुमच्याकडे बाई येत असेल ना कामाला, तर ती भांडी कमीत कमी पाण्याने धुवून साफ करून ठेवा, जेणेकरून त्यात थोडंसंही खरकट राहणार नाही। बरेचदा बघितलं असेल तशीच खरकटी भांडी जर आपण आपल्या सिंकमध्ये ठेवली तर त्यामुळे किडे कॉक्रोचेस होऊ शकतात। पण माझ्याकडे काही कामाला बाई येत नाही, त्यामुळे रात्रीची भांडी मीच धुवत असते, कारण सकाळी धुवायची का रात्री धुवायची ती मलाच धुवावी लागणार असंच गृहीत पकडते आणि रात्री कितीही वेळ जरी झाला तरी भांडी मात्र वॉश करूनच झोपते। कारण माझा ऑलरेडी किचन ओटा हा लहान आहे, सकाळी मला माझ्या मिस्टरांचाही टिफिन रेडी करायचा असतो, त्याचबरोबर मुलीचाही टिफिन रेडी करायचा असतो। असा जर ओट्यावर पसारा असला की मला काही काम सुचत नाही, हेच मी गृहीत पकडते आणि रात्रीची कामे मी व्यवस्थित आटोपूनच झोपते। एकदाची भांडी धुणं झालं की मी जेवढं काही ओट्यावर एक्स्ट्रा सामान ठेवलेलं आहे ते सगळं कॅबिनेटमध्ये ठेवते आणि त्यानंतर माझा गॅस आणि ओटा व्यवस्थित क्लीन करून घेते। मी रेग्युलर काही पाण्याने ओटा वॉश करत नाही, कारण माझ्या ओट्याला सायडिंग दिलेली नाही। जर मी पाण्याने रेग्युलर ओटा वॉश केला तर पाणी कॅबिनेट्सवर सांडणार, मग मला पोछा देखील लावावा लागणार। त्यामुळे मी फक्त हप्त्यातून एकदाच ओट्यावरचं पूर्ण सामान उचलून ओटा देखील पाण्याने वॉश करते। त्याचबरोबर कॅबिनेट्सवर सांडलेलं पाणी देखील मला साफ करावं लागतं आणि फरशी देखील पुसावी लागते। आणि बाकी हप्त्यामध्ये उरलेले जे दिवस असतात मी फक्त ओल्या कापडाने एक स्प्रे बॉटलमध्ये मी एक लिक्विड रेडी करून ठेवलेलं आहे, ते फक्त ओट्यावर, गॅसवर आणि ओट्याच्या मागे जी टाईल्स लागलेली आहे त्यावर मी स्प्रे करते आणि फक्त ओल्या कपड्याने 2-3 वेळा व्यवस्थित हा ओटा पुसून घेते। त्यानंतर माझ्या ओट्यावर एक ओल्या कचऱ्याची डस्टबिन ठेवलेली आहे, त्या डस्टबिन मधला कचरा मी काढून घेते आणि ती डस्टबिन व्यवस्थित वॉश करून घेते, जेणेकरून सकाळी मला ती डस्टबिन व्यवस्थित सुकलेली मिळेल। फक्त मला सकाळी त्यामध्ये एक प्लास्टिक घालायची असते। तर ही सवय काही मला पहिले नव्हती, 2025 पासून काही चांगल्या सवयी मला लावलेल्या आहे। तर काय व्हायचं की सकाळी सकाळी उठल्यावर ओटा तर क्लीन असायचा, बट त्या डस्टबिनचा वास येत राहायचा। नवीन पॉलीबॅग टाकायचा असला तर मग ती डस्टबिन खालच्या बाजूला ओली असायची, त्यामुळे मग सकाळच्या गडबडीत मला एखाद्या पॉलीबॅगमध्येच कचरा जमा करून ठेवावा लागायचा, मग ओट्यावर पसारा व्हायचा। त्यामुळे मी रात्रीच आता डस्टबिन क्लीन करून ठेवत असते। त्याचबरोबर डस्टबिन क्लीन झालं की त्यानंतर मी किचनमधलं जे सिंक असतं, नळ असतं, त्याचबरोबर जो वायपर आपण दिवसभर वापरतो तो देखील त्याच हाताने मी क्लीन करत असते आणि व्यवस्थित वॉश करून ओटा क्लीन करून ठेवते। ही सगळी मेन कामे आटोपली की जी मी भांडी घासासाठी स्क्रबर यूज केलेली आहे किंवा सिंक घासासाठी जे स्क्रबर यूज केलेलं आहे ते सगळं एका पाण्यामध्ये थोडंसं डिटर्जंट घालून थोड्या वेळासाठी भिजवून ठेवते आणि त्यानंतर जेवढे काही गॅसवरची भांडी आहे मीन्स गॅसवरची जे स्टँड्स आहे ते व्यवस्थित पुसून
गॅस रेडी करून ठेवते। त्यानंतर दिवसा तुरीची डाळीचा डब्बा खाली झालेला होता, तर मी तो देखील दुपारीच वॉश करून ठेवला। आता तो व्यवस्थित ड्राय झालेला आहे। त्यानंतर मी त्यात तुरीची डाळ भरून घेणार, जेणेकरून सकाळी मला स्वयंपाक करताना धावपळ होणार नाही। तर ही देखील एक नवीन सवय मी लावलेली आहे। तुरीच्या डाळी व्यतिरिक्त अशी कुठलीही वस्तू जर स्वयंपाकघरातली संपली असेल तर ते डब्बे मी दिवसाच वॉश करून ठेवते आणि रात्री काही डब्बे लक्षात आले तर ते देखील वॉश करते, जेणेकरून ते सकाळपर्यंत सुकणार आणि मी ते डब्बे मग भरून ठेवणार। तर हे काम देखील मी रात्रीच करत असते। त्याचबरोबर तिखट मिठाच्या डब्यातलं वगैरे काही संपलं असेल तर ते देखील मी फिल करून ठेवते। एवढं काम होतपर्यंत माझे हे स्क्रबर देखील भिजलेले आहे, ते देखील पाण्याने व्यवस्थित वॉश करून ठेवले आणि जिथल्या तिथे ठेवून दिले। आणि बघू शकता माझं किचन अगदी रेडी आहे सकाळच्या धावपळीसाठी। अगदी क्लीन आणि साफसुथरं किचन मला आवडतं। त्यानंतर आपल्याला जी वापरलेली कापडं आहे ती देखील रेग्युलर चेंज करायला हवी। तर मी काय करते, जसं माझं किचनचं क्लिनिंग वगैरे झालं की बेडरूममध्ये जाताना जी वापरलेली कापड आहे ती पूर्ण कलेक्ट करते आणि बाथरूममध्ये वॉश करायला ठेवते। दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आंघोळ करते तेव्हा ती मी हाताने वॉश करत असते, मी याला वॉशिंग वॉश करत नाही। मग दुसऱ्या दिवशी फक्त मला नवीन टॉवेलच काढायचे असतात। तर ही सगळी कामे मी 8-8:30 पर्यंत संपवते आणि त्यानंतर माझं महत्त्वाचं काम सुरू होतं, ते म्हणजे माझ्या मुलीसोबतचा वेळ। सर्वात पहिले माझं काम असतं तिला 8-8:30 पर्यंत झोपवणं, कारण ती दिवसा झोपत नाही, दिवसभर माझ्या मागे कारभार करत असते। त्यामुळे आम्ही तिला रात्री लवकर झोपवतो। दिवसा झोपलेली नसल्यामुळे रात्री लवकर झोपवलं की ती लवकर झोपते आणि सकाळी लवकरच उठायचं असतं, मग ती सकाळी उठायचा कंटाळा करत नाही। त्यामुळे तिला आम्ही कितीही माझी कामे मी साईडला ठेवते, पण तिला 8-8:30-9च्या आधी झोपवण्याचा माझा प्रयत्न असतो। तर तिला झोपवण्याआधी आम्ही दोघी थोड्या गप्पा गोष्टी करतो, राईम्स वगैरे वाचतो, स्टोरीज वाचतो, जेणेकरून तिलाही रात्री मजा येईल। आणि तिचा जो होमवर्क असतो तो आम्ही सहसा दिवसाच आटोपतो, नाहीतर एखाद्या वेळेस तिचे बाबा देखील घेतात, नाहीतर मी देखील घेते। अर्धा-पाऊण तास अशा आमच्या गप्पा गोष्टी चालतात आणि त्यानंतर मी तिला झोपवते। एकदा की ती खाली लेटली की लगेच झोपते, कारण दिवसभर खूप जास्त थकलेली असते। तर असा छोटासा दिवसभरात मी वेळ काढायचा प्रयत्न करत असते। दिवसभर तर ती माझ्या मागे मागेच असते, पण मला दिवसा काही वेळ नसतो। मी माझ्या शूटमध्ये वगैरे बिझी असले किंवा कामात बिझी असले की थोडंफार खेळता खेळता मी माझी कामे करते, बट रात्रीचा हा अर्धा-पाऊण तास मी पूर्ण कामे बाजूला ठेवून तिच्यासोबत टाइम स्पेंड करत असते। जर तुम्हाला ही सवय नसेल ना, नक्की ही सवय अंमलात आणा। लहान मुले आत्ताच आपल्या पॅरेंट्ससोबत खेळतात, एकदा की ती मोठी झाली की मग आपल्या कामातच मग्न असतात। त्यामुळे प्रत्येक आईला ही तर सवय असायलाच हवी। एकदा की ती झोपी गेली की सर्वात प्रथम मी हॉलमध्ये येते। हॉलमधले सोफा सेट कवर व्यवस्थित सेट करून घेते, जेणेकरून सकाळी आल्यावर हॉलमध्ये पसारा दिसणार नाही। त्यानंतर मॅटवर काही वस्तू वगैरे ठेवलेल्या असेल तर त्या सगळ्या आवरून घेते। रिमोट जागच्या जागी नेऊन ठेवते। त्यानंतर दुसरी रूम बघते की दुसऱ्या रूममध्ये काही टॉईज वगैरे पसरले असेल तर ते देखील व्यवस्थित सेट करून घेते। व आता बघू शकता हॉल मस्त क्लीन झालेला आहे। आता सकाळी आले तर अगदी मन प्रसन्न वाटेल। आता माझी सगळी मेन कामे आटोपली की मी गेस्ट रूममध्ये येते। गेस्ट रूममध्येच कपड्याचा पसारा टाकलेला असतो, कारण बाल्कनीला अटॅच ही रूम आहे। तर जे काही सुकलेले महत्त्वाचे कपडे आहेत ते मी चेअरवरच घडी करून ठेवते, अलमारीत ठेवत नाही, कारण सकाळी प्रत्येकालाच घाई असते। वेळेवर कपडे मिळाले नाही की मग कामाची गडबड होते। त्यामुळेच मी काय करते, माझ्या मुलीचे कपडे आणि मिस्टरांचे कपडे चेअरवरच ठेवते। सकाळी मी तिला काही आंघोळ घालत नाही, माझे मिस्टरच घालतात। त्यामुळे कपडे त्यांना वेळेवर मिळायला हवेत अशीच माझी सोय केलेली असते। आणि जे ओले कपडे असतात ते मी स्टँडवर त्याच गेस्ट रूममध्ये वाळत घालते, जेणेकरून ते सकाळपर्यंत वाळतील। सर्व महत्त्वाची कामे रात्रीच केल्यामुळे सकाळी मात्र कामाचा ताण राहत नाही। हे तर झालं कामाच्या बाबतीत। या व्यतिरिक्त आणखी एक सवय आपल्याला लावायची आहे, आपल्याला स्वतःचा मी टाइम देखील काढायचा आहे। त्यासाठी मी रात्री आठवणीने चेहरा वॉश करून घेते। मी फक्त पाण्यानेच वॉश करते, साबण किंवा फेस वॉश वगैरे लावत नाही। त्यानंतर केसांमध्ये थोडासा कंगवा फिरवते आणि सिंपल बॉडी लोशन फेसला लावते, जेणेकरून फेस थंडीमुळे ड्राय होणार नाही। आणि त्यानंतर
जर माझ्याकडे वेळ असेल तर मी थोड्या वेळ मोबाईल बघते, नाहीतर एखादी पुस्तक वाचते. बट कधी कधी कामाचा खूप वेळ असतो. जसं आज माझं रुटीन थोडंसं चेंज झालं होतं व्हिडिओ शूट केल्यामुळे. 10 वाजले मला पूर्ण काम करत बसायला. जर मी मोबाईल पाहत बसले किंवा पुस्तक वाचत बसले तर मला खूप लेट झाले असते सकाळी उठायला, कारण मला 8 तासाची झोप हवी असते. झोप झाली नाही तर माझा दिवस पूर्ण वाईट जातो. त्यामुळे मी माझ्या झोपेकडे देखील खूप जास्त लक्ष देते. ही सगळी कामे आटोपली की मी झोपी जाते, कारण सकाळी लवकरही उठायचं असतं. तर मैत्रिणींनो, अशा काही छोट्या छोट्या सवयी रात्री झोपण्यापूर्वी मी लावलेल्या आहे. त्यामुळे मला सकाळी कामाची धावपळ होत नाही. तर यातल्या बऱ्याचशा सवयी तुम्हाला असतीलच, आणि ज्या नसतील तर त्या लगेच लावून घ्या, जेणेकरून तुमचाच फायदा होणार आणि तुम्हाला स्वतःचा मी टाईम देखील मिळणार. तर मैत्रिणींनो, आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.